सन्माननीय सभागृह विषय क्रमांक 11 एक चांगला विषय सभागृहापुढे आणला आहे। ज्या व्यक्तीने समस्त समाजासाठी लोककल्याणकारी कार्य केले अशा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सरकारांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचा काहीसा उशिरा का होईना ऐतिहासिक सातारा नगरीत गौरवशाली पुतळा उभारला जात आहे। संपूर्ण समाजाला प्रेरणा देणाऱ्या या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करतो। धन्यवाद। खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले तसेच या सभागृहाचे पीठासीन अधिकारी मान्य नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष दत्ताजी बनकर तसेच सर्व नगरसेवक नगरसेविका आणि या सभागृहात जे नागरिक आहेत त्यांच्या वतीने आणि पत्रकार बंधूंनो, आज या ठिकाणी अतिशय चांगला आणि जे इतके वर्ष पडून जागा होती त्या जागेचा उपयोग आज आपल्या राजधानी साताऱ्यामध्ये एक चांगल्या आणि सुशोभनीय अशा कार्यासाठी होते। राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी 1800 सालामध्ये 1800 शतकामध्ये जे कार्य केले त्याची समाजाला म्हणजे स्त्री म्हणून त्यांनी जे त्यावेळेस सत्य जाण्याचा प्रयत्न चालू होता तो त्यांनी मागे ठेवून जे कार्य केलं, जे घाट बांधले, जे मंदिरं उभी केली, ज्या मोगलांनी मंदिराचं नेस्तनाबूत केलं होतं त्या मंदिराचं त्यांनी पुनर्जीवन करण्याचं काम आज केलं, त्यावेळेस केलेलं आहे। म्हणजे स्त्री शक्तीचा सन्मान आज आपण विधेयकामध्ये मंजूर करण्यासाठी घेतलेला आहे, परंतु गेल्या 18 शतकामध्ये स्त्री शक्तीचा सन्मान राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी केला आहे आणि या सन्मानाचा मान ठेवून बाबा महाराजांनी मला मागच्या वेळेस म्हणजे 6 महिन्यापूर्वी आमची ज्यावेळेस बोलणं झालं होतं त्यावेळेस बाबा महाराजांनी हा पुतळा बॉम्बे रेस्टॉरंट चौकाच्या परिसरामध्ये बसण्यासाठी जागा बांधण्याची बापटसाहेबांना विनंती केली होती। म्हणजे त्या भागामध्ये त्या लोकांना म्हणजे आपल्या NH4 मधनं जाणाऱ्या लोकांसाठी हा पुतळा एक आदर्शवत ठरेल आणि एक चांगल्या पद्धतीचं लोकांना त्याचं ज्ञान होईल यासाठी त्यांनी हे केलं। त्याबद्दल मी खरं प्रथम त्यांचे आभार मानतो, कारण त्यांची संकल्पना आहे।